ओखास क्रिएशनच्या क्रिएटिव्ह जगात आपले स्वागत आहे. आपल्या घरात खूप सारे छोटे छोटे असे कापडाचे तुकडे असतात आणि त्यांचं काय करावं हे आपल्याला कधी कधी कळत नाही. तर आज आपण अगदी छोट्या छोट्या कापडांच्या तुकड्यांपासून स्क्रंची कसे तयार करायचे आणि तेही डिझायनर स्क्रंची कसे तयार करायचे हे आज आपण बघत आहोत. दोन प्रकारचे स्क्रंची आपण करणार आहोत. एक आहे 2 शेडेडचा स्क्रंची आणि दुसरा आहे लेस बॉर्डर असलेला स्क्रंची. आपण ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर ओखास क्रिएशनला सबस्क्राईब करा. इथे आपण मोत्यांचे दागिने आणि शिवणकामाचे घरच्या घरी तयार करता येतील असे प्रोजेक्ट्स बघत असतो. नुकतेच आपण आपल्या सीविंग सीझनमध्ये हेअर ॲक्सेसरीज ही सिरीज सुरू केलेली आहे. तर इथे आपल्याकडे हा छोटा तुकडा आहे कपड्याचा आणि हे अजून काही छोटे छोटे तुकडे त्याच कपड्याचे आहेत. दोन प्रकारचे आपण बघू शकता. एक आहे गोल्डन कलरचा बॉर्डर असलेला तुकडा आणि दुसरे आहेत ते डिझायनर तुकडे आहेत ज्यावर फुलांचं डिझाईन आहे. तर आधी आपण हे जे गोल्डन बॉर्डर असलेले छोटे छोटे अगदी 3-4 इंच एवढ्या लांबी रुंदीचे तुकडे आहेत त्यांचे आपण 3 इंचेस एवढ्या लांबीच्या पट्ट्या कापून घेतल्या. अशा 4 पट्ट्या आपल्याला गोल्डन मिळालेल्या आहेत आणि ह्या गोल्डन पट्ट्यांचं आपण डिझाईन करणार आहोत. आपले जे फुलांचं कापड आहे त्यांच्या मध्ये मध्ये जोडून, म्हणून ह्या गोल्डन पट्ट्या आपण कापून घेतल्या. आणि आता आपल्याकडे जे डिझाईनचं कापड आहे फुलांचं डिझाईन असणार त्याचे 3 इंचेस एवढ्या रुंदीची पट्ट्या आपण कापून घेणार आहोत. ह्याचाच अर्थ अगदी छोटे छोटे जरी तुकडे असले आपल्याकडे 3x4 साईजचे असू द्या तरी आपल्याला हे छोटे छोटे अगदी छोटे छोटे तुकडे वापरून आपण हा बो बनवत आहोत. आणि ते छोटे छोटे तुकडे आपण व्यवस्थित सिक्वेन्स मध्ये अरेंज करणार आहोत आपल्याला जसं डिझाईन आवडेल त्यानुसार. म्हणून आधी आपण सगळे हे तुकडे कट करून घेत आहोत आणि नंतर आपण त्यांना अरेंज करूया. तर हे सगळे तुकडे आपण 3 इंचेस एवढ्या रुंदीचे तयार करत आहोत आणि लांबी आपल्याकडे जेवढा कापडाचा तुकडा असेल तेवढी लांबी आपण घेऊ शकता. अगदी छोटे छोटे पण तुकडे आपण कापत आहोत आपण बघू शकता. तर असे सगळे तुकडे कट करून मग आपण त्यांचा व्यवस्थित सिक्वेन्स करणार. आता ह्या ठिकाणी मी थोडा सॉफ्ट कापड घेतलेला आहे. म्हणजे आपण मागचे जे 2 बो बघितले त्यामध्ये आपण स्ट्रक्चर असलेलं कापड घेतलं होतं. थोडं स्टीप असावं असं कापड होतं ते, कारण त्यामध्ये बोचा शेप हा महत्त्वाचा होता. आज आपण स्क्रंची बनवतोय आणि स्क्रंचीमध्ये आपण कोणत्याही प्रकारचं कापड घेऊ शकतो. ह्या ठिकाणी आज मी सॉफ्ट असं मटेरियल घेतलेलं आहे, कापड घेतलेलं आहे. त्याने आपल्या स्क्रंचीला एक छान असा सॉफ्ट टच येणार आहे. तर हे सगळे तुकडे आपले कट करून झालेले आहेत 3 इंचेस एवढ्या रुंदीचे. आता त्यांचं डिझाईन आपण अरेंज करत आहोत. तर ह्या ठिकाणी एक गोल्डन एक डिझायनर अशी मी पट्टी अरेंज करून घेतलेली आहे आणि आपली 31 इंचेस एवढे लांबीची पट्टी झालेली आहे. आता स्टँडर्ड जर आपण स्किनी साईज स्क्रंचीची बघितली साईज किंवा पट्टीची साईज तर ती असते 3x42 इंचेस. आपल्याकडे जेवढे कापड अवेलेबल असेल तेवढ्या लांबीचं आपण घेऊ शकतो. स्क्रंचीमध्ये आपण साईज नक्कीच आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. तर इथे ज्या सिक्वेन्सने आपण पट्ट्या जोडून घेतल्या होत्या त्याच सिक्वेन्सने आपण त्या पट्ट्या एकमेकांना जोडून घेत आहोत म्हणजे शिवून घेत आहोत. प्रत्येक पट्टी जोडताना डबल शिलाई घेत आहोत आपण, म्हणजे आपली ही स्क्रंचीची मजबूती जी आहे ती राहते. तर असं आपण एक गोल्डन आणि एक फुलांचं डिझाईन असणारी पट्टी अशा पट्ट्या जोडून घेत आहोत. दरवेळेस आपण डबल शिलाई करत आहोत म्हणजे कसाही वापरला तरी आपली शिलाई राहते आणि आपले स्क्रंची आपण कितीही दिवस अगदी तसाच्या तसा वापरू शकतो. कितीही आपण उरलेले कपडे जरी ह्या ठिकाणी वापरत असलो तरी मजबूती येणार आहे डबल शिलाई घेतल्यामुळे. आता शिवून झाल्यावर पट्टीला थोडंसं आपण कमी जास्त ज्या पट्ट्या आल्या त्यांना कापून सरळ करत आहोत आणि ह्या सरळ करून झाल्या पट्ट्या की ही 2 टोकं आपण एकत्र जोडून घेत आहोत म्हणजे आपली अशी एक सर्क्युलर अशी पट्टी तयार होणार आहे. प्रत्येक वेळेस डबल शिलाई घेतोय आपण आणि अशी आपली एक सर्क्युलर पट्टी तयार झालेली आपल्याला दिसत आहे. आता ह्या पट्टीला आपल्याला ट्यूबमध्ये कन्वर्ट करायचंय. कसं ते बघा. तर मधली पट्ट्या एकमेकांवर ठेवल्या आणि वरची जी बाजू आहे ती अशा प्रकारे आपण दुमडून ठेवली. उलट्या ठेवल्यात एकमेकांवर पट्ट्या म्हणजे ही मधली पट्टी दुमडल्यावर जी वरची पट्टी ती पुन्हा त्या मधल्या दुमडलेल्या पट्टीवर ठेवून अशा प्रकारे शिवून घेत आहोत आपण. आतली पट्टीवर शिलाई येणार नाही याची काळजी घ्यायची म्हणून ती मधली जी पट्टी आहे ती व्यवस्थित दुमडून ठेवायची घट्टपणे आणि उलटी बाजूवरून आपण शिलाई घेत आहोत आपण बघू शकता.
आणि प्रत्येक वेळेस शिलाई घेताना मधली पट्टी ओढत ओढत पूर्ण सर्कल पूर्ण करायचा आहे आपल्याला शिलाई घेऊन. तर असं ओढत ओढत आपला सर्कल कंप्लीट होत आलेला आहे आणि जेव्हा शेवट येईल तेव्हा आपण शेवटी शिलाई घेऊ नाही शकत, तर तिथे थोडी जागा ओपन राहते. ती शेवटची जागा तशीच ओपन ठेवणार आहोत आपण, कारण आपण दरवेळेस ओढत ओढत पट्टीला शिलाई घेतोय, म्हणून शेवटची तेवढी जागा, ज्या जागेतून आपण पट्टी ओढतोय तेवढी जागा तशीच राहणार आहे बिना शिलाईची. तर ती जागा तशीच ठेवणार आहोत आपण, त्यावर शिलाई घेणार नाही. आणि मग त्या जागेचा उपयोग आपल्याला पट्टी सरळ करण्यासाठी करायचा आहे. तर बघा, आता आपली पट्टी जवळजवळ होत आली आणि आता शेवट आलेला आहे. शेवटी आपण शिलाई घेत नाही आहोत, तेवढा भाग तसाच ठेवतोय आणि धागा आपण कट करून घेतला आणि जो गॅप राहिलाय त्यामधूनच आपण पट्टी ओढून घेणार, म्हणजे आपली ही जी पट्टी आहे ती आपोआप सरळ होणार आहे. तर ही सरळ झालेली ट्यूब आपण आता बघू शकता, सर्क्युलर ट्यूब आहे आणि मध्ये ती ओपन जागा आहे. त्या ओपन जागेमध्ये आपण इलास्टिक टाकतोय. मी ह्या ठिकाणी 8.5 इंचेस एवढं इलास्टिक घेतलेलं आहे. एका टोकाला चिमटा लावला इलास्टिकच्या, म्हणजे पूर्ण इलास्टिक आपल्या ट्यूबमध्ये जाणार नाही आणि मग ते इलास्टिक हळूहळू आपल्या ट्यूबमध्ये आपण घालत आहोत. आपण बघू शकता चिमटा लावलेला असल्यामुळे आपलं इलास्टिक पूर्णपणे ट्यूबमध्ये जात नाही आहे. एक टोक ट्यूबच्या बाहेर राहतंय आणि ते तसंच एक टोक बाहेर हवंय आपल्याला, कारण ही दोन्ही टोकं एकत्र घेऊन आपल्याला शेवटी गाठ मारायची आहे. तर ट्यूबमधून पास करून झालं इलास्टिक आणि आता हे टोक आलेलं आहे 2 आपल्या हातात, त्यांची एक गाठ मारून घेतली, घट्ट ओढून घेतली ते गाठेला आणि ही गाठ आपल्या ट्यूबमध्ये पुन्हा सिक्युअर केली आणि मग ही दोन्ही जी टोकं आहेत शिलाई न घेतलेली ती एकमेकांवर ठेवणार आपण आणि त्याला शिवून घेणार, म्हणजे आपली ट्यूब पूर्णपणे शिवलेली तयार होत आहे. आणि असा आपला एक स्क्रंची तयार झालेला आहे. अगदी छोटे छोटे कपड्याचे तुकडे वापरून आपण हा स्क्रंची तयार केलेला आहे आणि अगदी छोटे तुकडे जरी वापरले तरी ते वेगवेगळ्या डिझाईनचे असल्यामुळे, गोल्डन आणि डिझायनर अशी 2 प्रकारचे तुकडे घेतल्यामुळे ह्याला एक डिझायनर लुक आलेला आहे. आपण जर ह्या बोकडे बघितलं तर अतिशय सुंदर असं गोल्डन अँड फ्लॉवरी कॉम्बिनेशनचा हा स्क्रंची तयार झालेला आपल्याला दिसत आहे. आणि हे आहे आजचं आपलं डिझाईन नंबर 1. आपण केसांनाही व्यवस्थित लावू शकतो, कारण 8.5 इंचेस एवढी आपण इलास्टिकची लांबी घेतलेली आहे, त्यामुळे ती सफिशियंट आहे आपल्या केसांना व्यवस्थित होल्ड करण्यासाठी. तर असा हा डिझाईन नंबर 1 तयार झालेला आहे उरलेल्या कपड्यांपासून. आता बघूया डिझाईन नंबर 2 कसं तयार करायचं ते. तर ह्यासाठी आपण जे आपलं फ्लॉवरी डिझाईनचं कापड आहे, त्या कपड्याच्या पट्ट्या जेवढ्याही लांब तयार करता येतील, 3 इंचेस एवढी रुंदी आपण घेतलेली आहे, तेवढ्या आपण करून घेतोय. जर एक्झॅक्ट साईज हवं असेल तर आपण 3x42 ह्या साईजची पट्टी घ्या, म्हणजे आपला एक्झॅक्ट स्किनी साईजचा स्क्रंची तयार होईल. जर आपल्याला एक्झॅक्ट साईजच्या स्क्रंचीज बघायच्या असतील तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या साईजचे एक्झॅक्ट साईजचे स्क्रंचीज बनवू. जर आपल्याला हा असा व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये येस म्हणून लिहा, म्हणजे आपण तसा एक्झॅक्ट साईज स्क्रंची कसे बनवायचे याचा एक व्हिडिओ तयार करू. तर इथे आपण स्किनी साईजचा स्क्रंचीसाठी 3x42 एवढी आपण लांबी घेणार आहात. मी माझ्याकडे जेवढेही लांबीचे कपडे अवेलेबल होते तेवढ्या लांबीचे घेतलेले आहेत. तर असं आपण पट्ट्या जोडून घेतल्या आणि मग त्या पट्ट्यांची 2 टोकं सुद्धा एकत्र जोडून घेणार, म्हणजे आपली एक गोल सर्क्युलर अशी ट्यूब पट्टी तयार होणार आहे, ते ज्याची आपण नंतर ट्यूब बनवणार आहोत. तर आता आपली पट्टी तयार झालेली आहे. एक्स्ट्रा जे कपडा होता तो आपण कट करून घेतला. या पट्टीला आपल्याला थोडा डिझायनर स्क्रंची हवा आहे, म्हणून असा लेस आपण एक घेतला आणि त्या पट्टीच्या एका बाजूनी हा लेस जोडून घेणार. सरळ पट्टी ठेवणार आहोत आपण, उलट्या बाजूनी नाही, सरळ बाजूनी आपण लेस लावणार आहोत. आता ही जी लेस मी लावत आहे ती 2 सेंटीमीटर एवढ्या रुंदीची लेस आहे आणि मिनिमम 2 सेंटीमीटरची तरी लेस हवीच, म्हणजे त्याचं आपल्याला व्यवस्थित झालरसारखं एक बोला आपल्या स्क्रंचीला डिझायनर लुक येईल. शिलाईमध्ये आपला जवळजवळ 1 सेंटीमीटर एवढं जाणार आहे. आता आपण शिलाई कमी जास्त ॲडजस्ट करू शकता आपल्या लेसच्या जाडीनुसार किंवा रुंदीनुसार. तर इथे लेस लावून झाल्यावर आपण दोन्ही टोकं एकमेकांना जोडून घेतली,
म्हणजे आपली अशी सर्क्युलर एक पट्टी तयार झालेली आहे. आपली लेस सरळ बाजूनी आहे. आता ह्या 2 पट्ट्या एकमेकांवर आपण उलट्या बाजूनी ठेवणार आणि ज्याची वरची बाजू, आपल्या पट्टीची वरची बाजू अशी मधल्या दुमडलेल्या बाजूवर ठेवून आपण शिवून घेणार आहोत. उलट्या बाजूने शिवतोय आपण. काळजी घेणार आहात की मधली पट्टी जी आहे व्यवस्थित दुमडलेली असेल, म्हणजे त्याच्यावर शिलाई येणार नाही. नाहीतर ती जर व्यवस्थित दुमडलेली असेल तर मधल्या पट्टीवर शिलाई येईल आणि ती ओढून बाहेर नाही काढता येणार. दरवेळेस आपण ओढून पट्टी बाहेर काढत आहोत, कारण आपल्याला सर्क्युलर अशी ट्यूब हवी आहे. तर त्यासाठी दरवेळेस आपण ओढून ओढून मधली पट्टी बाहेर काढणार आणि पुन्हा बाहेरच्या पट्टीवर शिलाई घेणार आहात. तर आता आपली शिलाई होत आलेली आहे. शेवटचं टोक फक्त बाकी आहे आणि आपण जसं म्हटलं की शेवटच्या टोकाला आपल्याला शिलाई नाही घेता येत, कारण तिथूनच तर आपण पट्टी ओढत असतो. तर तेवढी बाजू न शिवता आपण ठेवणार आहोत, कारण त्या जागेचा उपयोग आपण आपली ट्यूब सरळ करण्यासाठी, पट्टी ओढून ट्यूब सरळ करण्यासाठी करत आहोत. तर अशी पूर्ण ट्यूब आपली शिलाई घेऊन झालेली आहे. शेवटचं टोक आता फक्त बाकी आहे. एक गॅप थोडासा राहणारच आहे त्याला आणि ठेवायचाच आहे तो. त्या गॅपला तसंच ठेवून आपण धागा कट करून घेणार आहोत आणि नंतर त्या गॅपमधून आपली ट्यूब ओढून बाहेर काढून आपली ट्यूब सरळ करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे गॅपमधून आपण पट्टी ओढून ट्यूब सरळ करून घेतली आणि बघा आपला लेस आपल्या ट्यूबला एक डिझायनर लुक आणत आहे. आता ह्या ठिकाणी इलास्टिक घेतलं, इलास्टिकच्या एका टोकाला चिमटा लावला आणि ह्या ट्यूबचा जो गॅप आहे त्या गॅपमधून आपण इलास्टिक आपल्या ट्यूबमध्ये टाकत आहोत. चिमटा लावल्यामुळे एक टोक आपलं इलास्टिकचं ट्यूबच्या बाहेर राहतं आणि अशा प्रकारे व्यवस्थित इलास्टिक ट्यूबमध्ये टाकून दोन्ही टोकांना, इलास्टिकच्या दोन्ही टोकांना आपण गाठ मारून घेणार आहोत. इलास्टिक आपण 8.5 इंचेस एवढ्या लांबीचं घेतलेलं आहे आणि आता ही दोन्ही टोकं आपली बाहेर आली ट्यूबच्या. आता त्यांना व्यवस्थित गाठ मारून ती गाठ आपण सिक्युअर करणार. गाठ आपण व्यवस्थित ओढून टाईट करणार आणि ती गाठ आपल्या ओपनिंगमध्ये पुन्हा ट्यूबमध्ये टाकणार ओपनिंगमधून आणि आपली जी ट्यूबची जी बाजू ओपन राहिलेली आहे त्यावर शिलाई घेऊन आपली ही ट्यूब चहू बाजूंनी शिवून घेणार. तर अशी आपली ओपनिंगची जी थोडीशी बाजू आहे ज्यावर आपण शिलाई नाही घेतली त्यावर आता आपण शिलाई घेत आहोत. म्हणजे आपला हा स्क्रंची सिक्युअर झाला आणि व्यवस्थित असा शिलाई घेतल्यावर हा बघा आपला डिझायनर स्क्रंची अतिशय सुंदर असं एक पांढरी लेसची झालर तयार झालेली आपल्याला दिसत आहे त्यावर. आणि हा बघा आपला लेस असलेला डिझायनर स्क्रंची आणि हे आहे आजचं आपलं डिझाईन नंबर 2 आणि लेसमुळे ह्या स्क्रंचीला अतिशय सुंदर असा लुक आलेला आहे आणि मुख्य म्हणजे आपण उरलेल्या कपड्यापासून हा तयार केलेला आहे. तर आजची ही दोन्ही डिझाईन जर आपल्याला आवडली असतील तर ह्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या ओखास क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिनेची लिंकसुद्धा देत आहे, ते सुद्धा बघून घ्या. म्हणजे घरच्या घरी आपल्याला दागिने आणि नवनवीन शिवणकामाचे प्रोजेक्ट्स कसे करायचे हे सुद्धा दिसेल आणि आपण दरवेळेस घरी करता येतील अगदी इझी DIY पद्धतीने कशी करता येतील दागिने आणि शिवणकामाचे प्रोजेक्ट हे सांगत असतो. तर ओखास क्रिएशनला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि अशीच नवनवीन डिझाईन्स पुन्हा बघण्यासाठी बघत राहा ओखास क्रिएशन. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर डिझाईन्स.